शेतकरी भावांनो, शेतकऱ्यांना सध्या पीक विमा मिळत नाही. पीक विमाच काय, शेतकऱ्यांना कोणत्याच गोष्टी वेळेवर मिळत नाहीत आणि त्यासाठी आता शेतकऱ्यांनाच काहीतरी करावं लागेल. तुम्हाला माहीत असेल, CJI सूर्यकांत यांनी एका प्रकरणामध्ये निकाल देत असताना जे काही बेरोजगार तरुण आहेत यांना कॉकरोच म्हटलं होतं, म्हणजे झुरळ. हे ऐकून एका आपल्या महाराष्ट्रातीलच अभिजित दिपके या तरुणानं कॉकरोच जनता पार्टी केली आणि या कॉकरोच जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स तयार झाले. म्हणजे या तरुणानं जो काही उपक्रम केला त्याला 60 लाख लोकांनी मान्य केलं आणि बऱ्याचशा मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा त्याला फॉलो केलं. तसं मित्रांनो, मी याही अगोदर एकदा सांगितलं होतं की आपण डिजिटल प्रकारे आंदोलन करूया. मात्र पाहिजे तेवढ्या शेतकऱ्यांच्या त्यावर प्रतिक्रिया आल्या नाही आणि आता ह्या अभिजित दिपकेची कॉकरोच जनता पार्टी पाहिल्याच्या नंतर मला पुन्हा एकदा वाटलं की शेतकऱ्यांनी अशा गोष्टी करण्यासाठी पुढं येणं गरजेचं आहे. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्यांना पीक विमा असेल किंवा इतर ज्या काही गोष्टीवर वेळेवर मिळत नाहीत त्या वेळेवर मिळतील. आणि असं जर करायचं असेल तर आपण जर यासाठी सहमत असाल तर नक्कीच असा आपण एक प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आणि असंच जर आपण एक डिजिटल आंदोलन केलं तर नक्कीच शेतकऱ्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडू शकतात. आणि त्याहूनही पुढे सांगतो की बऱ्याच नेत्यांनी या पीक विम्यासाठी प्रयत्न केले असतील, बऱ्याच शेतकरी संघटनांनी प्रयत्न केले असतील, मात्र या गोष्टी त्यांच्याकडून मान्य झाल्या नाही. मात्र जनतेमध्ये एवढा आवाज आहे की नक्कीच तो जर मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला तर शेतकऱ्यांना त्यांनी जसं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे पीक विमा मिळेल. आता यावर तुमचं काय मत आहे तेवढं कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.